नमस्कार, आज आपण कमी वेळात तयार होणारा कर्लीचा रस्सा बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, मालवणी मसाला, हळद, चिंचेचा कोळ। रस्सा बनवण्यासाठी आपल्याला एक हिरवं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर मग सुरुवात करूया रस्सा बनवण्यासाठी। आता एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल आपलं आता गरम झालंय, त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊया आणि तयार केलेलं हिरवं वाटण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। आता ह्यावरती आपल्याला मसाले घालून घ्यायचे। हळद घालायची आहे, लाल तिखट, सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। मसाले आता आपले छान परतून झाले आहेत। आता आपण ह्याच्यावर कर्ली घालून घेऊयात। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचं। जेवढं आपल्याला पाणी पाहिजे रश्श्याला तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे। रश्श्यामध्ये आपल्याला आता चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची रश्श्याला। इथे आपला कर्लीचा रस्सा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे। आता आपण त्यावर कोथिंबीर घालून घेऊयात आणि आपला गॅस बंद करून घेऊयात।